टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लर. चैत्र पुनवेची रात आज आली भरात खडखड काळ छात माझ्या माईना कधी कव कुठ कस जीव झालं येड पिसक्याचा नाही भर सतोल राईना राखली की मर्जी तुमच्या जोडनं मी आले फिरतीच्या या रंग राया चिंबोळी मी झाले राय सोडात तरी काळ येळ नाही घरी पुन्हा भेट केव्हा तरी साजना मुलं जाऊ दे ना घरी आता वाजले की 12 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 हे कशाबाई छळता मग मग फिरता असं काय करता दाजी हिला भेटा की येत्या बाजारी सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता 12ची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 अशी होती ही लावणी खरं तर. म्हणजे मलाच आतमध्ये मी बघून एवढी ऐकून बघून मी एवढी अवाक झाले की एक तर मुळात नवीन आधी पूर्ण ऐकलेली नाही कोणीही इतकी ऐकून ऐकून आपल्याला सवय होते जागांजागा त्याची पाठ होते पण एक तर नवीन लावणी त्याच्यात ते कोरस आणखीन मेन म्हणजे लीड सिंगर मध्ये इतकं प्रचंड कोऑर्डिनेशन लाईव्ह एखाद्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यात हे आमचे म्युझिशियन्स आणि ही अभिलाषा म्हणजे काय ते आज जे काय रसायन होतं या गाण्याचं फॅन्टॅस्टिक अभिलाषा आणि सगळे अप्रतिम झालं गाणं अप्रतिम गाणं झालं आणि एकदा टाळ्या अजय अतुलसाठी परत झाल्या पाहिजेत. अजय अतुल बोथ ऑफ यू इफ यू सीइंग दिस शो यू सिम्पली वंडरफुल म्हणजे आता परत सांगायची गरज नाही बट यू आर ऑसम बोथ ऑफ यू. सलील अप्रतिम गायलीच एक तर अप्रतिम कॉम्पोजिशन आहे त्याचे डिझाईन केलंय सोलो लाईन्स कोरस हे सगळं फार सुंदर आहे म्हणजे अचंबित करणार आहे ते सगळं कॉम्बिनेशन आहे ते आणि तू इतकी एक्सप्रेसिव्ह गायलीस की मी बेलाने गायलंय ना हे तर बेलाची माफी बघून असं म्हणतो की मला हे एक्सप्रेशन तुझं ओरिजिनल पेक्षा 1% जास्तच आवडलं इतकी तू सुंदर गायलीस खरोखर खूप सुंदर गायलीस आणि हे गाणं आता ऐकल्यामुळे खरोखर नटरंग बघायची उत्सुकता मधामध्ये निर्माण एका गाण्याने पण होऊ शकते इतकं सुंदर गाणं की हे गाणं ज्या पिक्चर मध्ये तो पिक्चर बघायलाच हवा इतकं सुंदर गाणं. I would like to say means just recently I saw the promo
of this, just a part of the dance I saw, that only was in front of my eyes, and I was just thinking about that only. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. That's the आशाताई. बापरे, कहर केलास. मला असं वाटतं येणाऱ्या बाळाची चाहूल इतकी सुंदर असू शकते. म्हणजे नटरंग पिक्चर, त्यातलं अजय अतुलचं म्युझिक, आणि तू हे गाणं ज्या प्रकारे सादर केलंयस त्याच्यावरून त्या पिक्चरला किती गर्दी होईल ह्याची मला आता दिसतंय. म्हणजे अप्रतिम गायलीस तू. तुला तुझ्या अंगात ते गाणं ना झिमलं होतं, असं चढलं होतं. आणि काय कॉम्पोजिशन मध्ये, काय सुंदर कॉम्पोजिशन, लयकारी काय वापरली आहे, बारीक बारीक एक्सप्रेशन्स काय वापरले आहेत. आणि या मुलीने पण काय अप्रतिम निभावलं. हे नवीन गाणं असं सादर करणं, ह्याला फार मोठं धाडस लागतं, फार मोठी जिगर लागते. आणि परमेश्वराची कृपा आहे तुझ्यावर असं मला वाटतं. तू खूप मोठी हो. पहिलं दुसरं येणं हा अलग गोष्ट आहे, पण तू एक फार चांगली कलाकार आहेस एवढं मी नक्की सांगते. थँक्यू. मला खूप आनंद दिलास. अवधूत. मला तर काय बोलावं सुचत नाहीये. असं ज्यावेळेला प्रचंड चाबूक म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये कानफळात मारलेलं का गायलीस म्हणतो, असं म्हणजे असं कॉम्पोजिशन. पण त्याच्या पलीकडे जे आहेत ना ते सगळे इथे बोलता न येण्यासारखेच शब्द आहेत की तू हे कॉम्पोजिशन एकतर असं आहे, म्हणजे कळलं ना ते. आणि किती ताकद आहे. आता आता जाऊ दे ना, आता वाजले की 12, आता वाजले की 12 हे काय लाईन आहे का, म्हणजे अदरवाईज तसं बघायला. पण हे कमाल आहे गुरु ठाकूरची की एक कॅचलाईन, अशी पंचलाईन शोधून काढली की जी नुसतं ऐकल्यानंतर वाजले की 12. तर ते लिरिक्सची कमाल आहे एक. अवधूत आता लिरिक बद्दल बोला, पण यानं नाही का कढईतले कांदे पोहे दिलेत ना आपल्याला सगळ्यांना गरम गरम. सो अभिलाषा, सिम्पली वंडरफुल. आणि थँक्यू. सुपर. आणि तुझा जर असाच परफॉर्मन्स राहिला तर मग काय ग, द फ्युचर इज युअर्स. तुला तुझ्यासमोर मग कोणीच दिसणार नाही नंतर पुढे, माहिती आहे ना. ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.